धर्माचं विवरण करेल. मागच्या सोमवारी आपण ईशावास्योपनिषदातील पहिल्या मंत्राचं या ठिकाणी थोडंफार निरूपण करता येईल तेवढे केले. त्यातला जो पहिला जो श्लोक आहे त्याची पुनरावृत्ती करतो. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीताः मा गृहं कस्यचित् धनम्. हे सर्व जग जे आहे, सावर जंगम असं जे काही जग आहे, सृष्टी आहे, ती त्या परमेश्वराने व्यापलेली आहे असं म्हटलेलं आहे. आणि जे काही या जगतामध्ये जे आहे ते सर्व परमेश्वराने व्याप्त असल्या कारणाने आपण जो काय उपभोग घ्यायचा आहे तो सीमित असा उपभोग घ्यायचा आहे, मर्यादित घ्यायचा आहे असं या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत आणि ते सर्वांनी प्राप्त करायलाच पाहिजेत अशी आपल्या वैदिक ऋषींची धारणा आहे. तर तो जो धर्म, तो अर्थ, तो काम आणि अंत्यत्व मोक्ष हे 4ही पुरुषार्थ आपल्या जीवनामध्ये आपण काय करायला पाहिजे, प्राप्त करायला पाहिजे. परंतु धर्म आणि मोक्ष यांच्यामध्ये काम आणि अर्थ ठेवलेला आहे. म्हणजे त्याला मर्यादित असं स्वरूप त्यांनी आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी दिलेलं आहे. तर हे 4 पुरुषार्थ जर आपण प्राप्त केले तरच आपलं जीवन सार्थकी लागेल असं म्हटलं आहे. आणि यापैकी एकही जर आपण पुरुषार्थ साध्य करू शकलो नाही तर असं म्हटलं, अजागलस्तनस्यैव तस्य जन्म निरर्थकम्. बकरीच्या गळ्याखाली जे आचूळ असतात त्याच्यामध्ये दूध नसतं, तसं आपलं जीवन निरर्थक आहे असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून हे 4 पुरुषार्थ हे आपण प्राप्त करावेत असं म्हटलं आहे. याच अनुषंगाने मी असं विवरण केलं होतं की जगतामध्ये 2 अशा सामाजिक व्यवस्था आहे की ज्याच्यामध्ये अत्यंतिक असा समाजवाद आणि एका बाजूला अत्यंतिक अहम असा जो जी निष्ठा, असा भांडवलदायी ज्याला म्हणू आपण भांडवलशाही, असे 2 गट आहेत. आणि त्या दोन्ही गट हे परस्परांना काय असतात, तेवढे पूरक नाही, तर त्याच्यावर देखील बंधन असलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याकडे पूर्वी अशी परिस्थिती होती की पूर्वी राजा नव्हता. वशिष्ठ मुनींच्या जीवनामध्ये आपण असं लक्षात येतं की त्याने राज्यविरहित अशी, राजाविरहित अशी समाज व्यवस्था उत्पन्न केली. न राजा असेत न राज्यम न दंडो न च दंडिकाः धर्मेण एव प्रजास्तावत रक्षन्ति स्म परस्पर. धर्मानेच सर्व प्रजा काय होत होती, एकमेकांचं संरक्षण होतं. पण ही परिस्थिती नंतरच्या काळामध्ये बदलली आणि पुढे आवश्यक म्हणून धर्माची आवश्यकता निर्माण झाली आणि म्हणून ती देखील आपण उत्पन्न केली. असा हा साधारणतः पहिल्या श्लोकाचा भाग आहे. त्याच्यानंतर पुढचा जो श्लोक आहे, मंत्र आहे, तो असा आहे, कुर्वन्नेविह कर्माणि जिजीविषेत शतम समा एवं त्वयि नान्यथास्ति न कर्म शक्यते नाही. माणसाने काय करायला पाहिजे, 100 वर्ष जगण्याची इच्छा ठेवावी. जीवेद शरदशतम पश्येम शरदशतम अदीनाः स्याम शरदशतम. आम्हाला 100 वर्ष जगण्याची इच्छा आहे, पण ती इच्छा कशी असली पाहिजे, सुदृढ अशा शरीराची पाहिजे. आणि म्हणून आपल्या वैदिक मागण्यामध्ये देखील असं म्हटलंय, स्थिरैरंगैहि तुष्मांशस्तनूभिः विषयम देवहितम यदायु. चांगल्या अशा बलसंपन्न अशा अवयवांनी आम्ही काय करायला पाहिजे, परमेश्वराचं काम करायला पाहिजे. आणि म्हणून हे परमेश्वराचं जे काम आहे ते काम म्हणजे परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, हे परमेश्वराचं काम आहे, धर्माचं काम आहे. आणि म्हणून कुर्वन्नेविह कर्माणि, या जगतामध्ये आपण कशी प्रशस्त अशी कामं करायला पाहिजे. प्रशस्तानी कर्माणि, जी चांगली आहेत अशीच कर्म. तैत्तिरीय उपनिषदामध्ये देखील असं म्हटलंय की धर्मं चर स्वाध्यायान् मा प्रमद.
धर्माप्रमाणे वागा, स्वाध्याय सोडू नका, अशा तऱ्हेचं सत्यम वद, अशा तऱ्हेचे शब्दप्रयोग वापरलेले आहेत. आणि या सत्याला पूर्वीच्या काळामध्ये ऋत असा शब्द वैदिक वाङ्मयामध्ये आला. ऋत म्हणजे एक तऱ्हेची नीती, आणि ते आनो ऋतवाहा यंतु सर्वतः, सर्व जगतातून आपल्याकडे चांगले असे विचार आले पाहिजेत अशा तऱ्हेची कल्पना केलेली आहे. आणि त्याच्यातूनच पुढे धर्माची पुढे निर्मिती झाली, किंवा धर्म ही संकल्पना पुढे आली. मग हा धर्म म्हणजे काय? तर धर्मो धारयते प्रजा, ज्याच्यामुळे प्रजेचं धारण होईल त्याला धर्म म्हटलेलं आहे. आणि दुसरी ही व्याख्या अशी आहे की येतो अभ्युदय निश्रेयस सिद्धीच धर्म. ज्या ठिकाणी अभ्युदय आहे, निश्रेयस सिद्धी आहे, म्हणजे भौतिक गरजा देखील आपल्या परिपूर्ण व्हायला पाहिजे, आणि निश्रेयस सिद्धी देखील प्राप्त झाली पाहिजे, मोक्ष प्राप्त झाला पाहिजे, त्याला धर्म म्हटलेला आहे. पुढे असंही म्हटलं की चोदना लक्षणार्थो धर्म, ज्याच्यामध्ये प्रकर्ष आहे, प्रकर्षतंत्र हिरण्ये लक्ष्मी, ज्याच्यामध्ये वीरत्व आहे, शौर्य आहे, त्यालाच लक्ष्मी प्राप्त होते. तर अशा तऱ्हेची शौर्याची उपासना केलेली आहे आपण. त्यानंतर चांगल्या अशा धनाची उपासना केलेली आहे. आपलं श्रीसूक्त जे आहे त्या श्रीसूक्तामध्ये धन कसं असलं पाहिजे, तुकाराम महाराजांनी देखील म्हटलंय, जोडून या धन उत्तम व्यवहार आहे, उदास विचारे वेच करी. तर असं उत्तम अशा व्यवहाराने दुसऱ्याचं महाकृतक कस्यस्वित धनम असा जो पहिल्या मंत्रामध्ये उल्लेख केलेला आहे की दुसऱ्याच्या धनाचा अपहार करू नका, चोरी करू नका. एक काळ असा आपल्याकडे होता की या देशामध्ये राजाला विचारलं की तुमच्या राज्यामध्ये कसं काय चाललंय, तर तो म्हणाला की नवे जनपदे स्तेनो, माझ्या जनपदामध्ये, या राज्यामध्ये कोणी चोर नाही, कोणी भिकारी नाही, न स्वैराचार करणारा कोणी नाही, न स्वैरिणी, कुलाचार नष्ट करणारी अशी स्त्री नाही. तर इतकं असं उदात्त असं आदर्शवत असं जीवन आहे. आज समाजाची जी काही स्थिती आहे, वर्तमानपत्र जर आपण पाहिलं तर जागोजागी वर्तमानपत्राच्या याच्यामध्ये मधळ्यामध्ये 12 वर्षाच्या मुलीवर, 2 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होत आहेत, त्यांचे खून होत आहेत. ही वस्तुस्थिती आहे. ही जी समाज स्थिती आहे ती अनेक अशा गढूळ अशा वातावरणातून पुढे निर्माण झालेली आहे. आक्रांतांनी या देशामध्ये आक्रमण केलं, परकीयांनी, त्याचे काही परिणाम भोगावे लागतात, आणि त्यामुळे ही सर्व अशी स्थिती झालेली आहे. आणि म्हणून जी काही कर्म आपल्याला करायची आहे ती कशी करायला पाहिजे, जी विषय तर शतम समाहा, आणि एवं काही कर्म, दुसरा कुठलाच मार्ग नाही. हाच एक चांगला प्रशस्त कर्मांचा जो मार्ग आहे, त्याच्यामुळे आपण कर्मबंधनातून सुटतो. त्वयी न लिप्यते असा शब्द प्रयोग वापरला आहे. न लिप्यते नरे, माणसाला ही कर्मबंधनं काय होतात, चिकटत नाही. आज आमची परिस्थिती कशी झाली आहे की खांबाला आम्ही धरतोय, मिठी मारतोय आणि म्हणतोय काय की खांबा मला तू सोड, पण मिठी मारले कोणी, आम्ही मारले. ही जी कर्मबंधनापासून जी काही सुटका व्हायला पाहिजे ती आपण लक्षात घेतली पाहिजे, आणि त्यानुसार आपलं आचरण करायला पाहिजे असं मला वाटतं. या ठिकाणी नियोजित वक्ते आलेले आहेत, म्हणून माझ्या शब्दांना इथेच विराम देतो. पुढे उशिरा कोणी येऊ नये अशी अपेक्षा मी धरतो, आणि मला परत बोलण्याची संधी मिळू नये अशी मी अपेक्षा करतोय. यासाठी मी आपल्याला सर्वांना प्रार्थना करतोय की जो काही आता